गेल्या 15 ते 17 दिवसापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी या सोलापूर शहरातील अवैध धंदे व अवैध धंदे वसुली करणारे जे पोलीस अधिकारी जे आहेत, माननीय पोलीस आयुक्तांच्या नावे जो अवैध धंद्यातून वसुली गोळा करतो असा ASI बाळासाहेब रामदास गायकवाड, उपायुक्तांच्या नावे 2 जे पोलीस अधिकारी जे आहेत भागवत शिंदे आणि राजू चव्हाण यांच्या विरोधामध्ये गेल्या 15 ते 17 दिवसापासून मी लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी आवाज उठवतोय. माननीय पोलीस आयुक्तांना निवेदन दिलोय, पोलीस उपायुक्तांना निवेदन दिलोय, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरे यांना निवेदन दिलेलं आहे. परंतु गेल्या 15 ते 17 दिवसापासून कोणत्याही पद्धतीची दखल घेत नसल्यामुळं मी या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीच्या मार्गाने लढत असताना मी या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बेमुदत अन्यथा अमरण उपोषण मागण्यासाठी या ठिकाणी मी सोलापूर शहराचे आयुक्त यांना निवेदन दिलं होतं, विशेष शाखेला पत्र दिले, सदर बाजार पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे. परंतु आज दिवसभरामध्ये मला कोणत्याही पद्धतीची उपोषणाला बसण्याची परवानगी न देण्यामागचं कारण काय, हे देखील मला हे उत्तर देण्यासाठी तयार नाही आहेत. मला फक्त उपोषण करायचं नाही अशा पद्धतीने म्हणतायत. मग ह्याचा विषय असा आहे की ह्या तिन्ही पोलीस वसूलदाराकडनं ह्या लोकांना दर महिन्याला ह्या ठिकाणी हप्ते मिळतात. ह्या ठिकाणी सिद्ध होतं आहे. बाबासाहेबांनी आम्हाला जो मूलभूत अधिकार दिलेला आहे आंदोलन करण्याचा, उपोषण करण्याचा, मी संविधानिक आणि सनदशीर मार्गाने मी या ठिकाणी उपोषणाची परवानगी मागतोय. तरीसुद्धा मला उपोषणाची परवानगी दिली जात नाही आहे. ह्याच्या मागचं कारण काय, म्हणून मी या ठिकाणी आज सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे. जर इतकीच तळमळ जर या सोलापूर शहरातल्या पोलीस आयुक्तांनी ह्या तिन्ही दरोडेखोर वसूलदारांना वाचवण्यापेक्षा सोलापूरच्या जनतेसाठी जर काम केलं असतं ना, तर ह्या मागच्या 4-5 महिन्यामध्ये ह्या सोलापूर शहरामध्ये जवळजवळ 15 ते 17 मर्डर झालेले आहेत. सोन्याच्या दुकानावर भर दिवसात दरोडा पडलेला आहे, घरफोड्या होत आहेत, जबरी चोऱ्या होत आहेत, भांडणं तंटे, अवैध धंद्याची तर ही महाराष्ट्राची सोलापूर म्हणजे राजधानी झालेली आहे. परंतु त्या ठिकाणी लक्ष न घालता जर ह्या ठिकाणी जर वरिष्ठ अधिकारी जर ह्या तिन्ही दरोडेखोरांना वाचवण्याचं जर काम करत असतील ना, तर येणाऱ्या काळामध्ये ह्या सोलापूरच्या जनतेची हाय ह्या अधिकाऱ्यांना लागल्याशिवाय राहणार नाही. मला एकच म्हणायचं आहे, मी तुम्हाला उपोषणाची परवानगी मागतोय, द्यायची का नाही द्यायची अशा पद्धतीचं फक्त मला लेखी पत्र द्या. हो, मला कोर्टात जाता येते, मी कोर्टामध्ये जाऊन भांडेल ना. परंतु ह्यांची नीतिमत्ता स्वच्छ आणि कायदेशीर नसल्यामुळे हे दिवसभर मला ह्या ठिकाणी टोलाटोलीची उत्तरं देत आहेत आणि मला सांगतायत की ह्या तिन्ही वसूलदारांच्या विरोधामध्ये आम्ही ह्या ठिकाणी समिती स्थापन करू. अहो, तुम्ही समिती स्थापन करा, तुम्ही त्यांच्या मागे ED लावा, CID लावा, CBI लावा, ATS लावा. अहो, ते धंदा तुम्ही करत बसा. हो, तुमच्याकडनं ह्या ठिकाणी काही निष्पन्न होणार नाही. परंतु मला लोकशाहीच्या मार्गाने, सनदशीर मार्गाने मला उपोषण करण्याची परवानगी द्या. म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याला कळू दे, ह्या सोलापूर शहरातलं गृह खातं नेमकं अंगणवाडीसारखं झालेलं आहे. एखाद्या अंगणवाडी सेविकेला किंवा अंगणवाडीमध्ये किंवा एखाद्या LKG UKG मध्ये शिकवणारा जी मास्तर असतो ना, तो एखादा जर काम चांगलं केला तर त्याला बढती मिळते ह्या संस्थेत त्या संस्थेत. तसं ह्या सोलापूर शहरामध्ये गृह खात्याचा नाही का धंदा चालू झाला आहे. धंदा इथनं उठायचं, शहरामध्ये ग्रामीणला जायचं आणि ग्रामीणचा अधिकारी इकडे यायचं, म्हणजे हे काय काचा कवड्याचा धंदा झाला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जर कुठेतरी एखादी टाचण जरी पडली ना, तर त्याचा आवाज आणि ती शोधून आणण्याची धमक तुमच्यामध्ये आहे. मग तुम्हाला सोलापूर शहराकडे लक्ष देण्यामध्ये साहेब तुम्ही कुठंतरी कमी पडताय, त्याचा खेद मी या ठिकाणी व्यक्त करतोय.